माधुरी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत। तुम्हाला सांडग्यांचे किती प्रकार माहीत आहेत बरं? एक दोन माहीत असतील। या पलीकडे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत। यासोबतच जामखेडची प्रसिद्ध बाजरीची जी खरवडी आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत। सुरुवातीला जे वेगवेगळे प्रकार आहेत सांडग्यांचे ते बघूयात। मेथी सांडगे, कोथिंबीर सांडगे, पालकचे सांडगे, मुगाचे सांडगे, हे आहेत भोपळ्याचे सांडगे। पहिल्यांदा ऐकलं असेल पण भोपळ्याचे पण सांडगे आहेत आणि मिक्स डाळीचे सांडगे। यासोबतच लसण मिरची खरवडी म्हणजे बाजरीची जी खरवडी आहे ती आहे। आणि हे ज्या ठिकाणाहून आहेत ते जामखेडचे आहेत, शेतकरी दाम्पत्य आहे आणि त्यांनी जे बनवलेलं आहे ते पूर्णतः पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे। हे जे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे जे सांडगे बनवण्यात आलेले आहेत ते नेमके त्यांनी कसे बनवलेत, कशी पद्धती आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत। जामखेडची प्रसिद्ध ही जी बाजरीची खरवडी आहे, कशी तिची पद्धती आहे आणि काय सांगा? ही बाजरीची खरवडी आहे ना, तर ही आम्ही बाजरी स्वतःच्या शेतातच पिकवतो। स्वतःच्या शेतात पिकवलेलं धान्य स्वतः कसं पिकवतो हे आपल्याला माहिती असतं, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या वस्तूची गॅरंटी पण असते। बाजरीची खरवडी आम्ही अशी एक दिवस भरडून आणतो, जात्यावर भरडतो। आमची बाजरी भरडून झाल्याच्या नंतर आम्ही एक दिवस भिजवतो, त्याला 1.5 दिवस भिजवतो आणि दुसऱ्या दिवशी शिजून केली जाते ती। त्यात आम्ही लसूण, जिरे, परत मिरची, ओवा, थोडंसं जास्तीचं प्रमाण तिळाचं वापरतो आम्ही आणि तिखट मीठ टाकून असं एक दिवस शिजून ती बनवली जाते। यासह जे वेगवेगळ्या प्रकारचे विविध सांडगे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत ते कसे बनवले जातात आणि ते पण पूर्ण पारंपरिक असतात? पारंपरिकच। ह्याची जे कडधान्य आहे ते सुद्धा माझ्या शेतीतच पिकवतो आम्ही। हरभऱ्याची डाळ, हरभरा झालं, मटकी झालं, मूग झालं, हे सुद्धा आम्ही आमच्याच शेतात ह्याला काही आम्ही रासायनिक खतं पण वापरत नाहीत। ह्याला शेणखताच वापरतो आम्ही, शेणखतच वापरतो। त्यामुळे ते ना पूर्ण रासायनिक खतापासून बनलेलेच नसतात, त्यामुळे ते सेंद्रिय असतात। आणि त्याच्यापासून पण आम्ही डाळी पण आम्ही आमच्या घरीच करतो। डाळी आम्ही जात्यावर करतो आणि डाळी भरडताना सुद्धा आम्ही जात्यावरच भरडतो आणि त्यापासून 3 डाळीपासून आम्ही हे सांडगे करतोय। मुगाची डाळ, मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, ह्याच्यापासून हे सांडगे बनवले जातात। आता फ्लेवरमध्ये म्हणलं तर कोथिंबीर पण माझ्या शेतातच आहे, मेथी पण माझ्या शेतीतच आहे आणि पालक पण माझ्याकडेच आहे। त्याच्यामुळे ते माझ्याकडे सगळं वेगवेगळे फ्लेवर आहेत ना, हे माझ्या स्वतःच्या शेतात पिकलेले आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मेथीचे सांडगे वेगळे झाले, पालकचे सांडगे, भोपळ्याचे सांडगे, अख्खा मूग आहे। अख्खा मूग हा पौष्टिक असतो ना, असे शहरी भागात भेटत नाही खाण्यासाठी, तर आम्ही आमच्या मुगाचं अख्ख्या मुगापासून सांडगे बनवतो। ही शहरातल्या लोकांना खायला पण भेटतात। आमच्या भीमथडीच्या यात्रेमुळे आम्हाला हा चान्स भेटला की आमचे प्रोडक्ट आम्ही शहरात कसे पोहोचू। जसं की आपण पुण्यामध्ये जर आपण म्हटलं तर भाकरवडी जी आहे ती प्रसिद्ध आहे। तसंच इथं आहे जर तुम्ही म्हटलेले आहात जामखेडची बाजरीची खरवडी प्रसिद्ध आहे, तिची कशी पद्धती आहे बनवायची? हिला बनवायला काही नाही, आम्ही 2 दिवस आंबवतो तिला, म्हणजे दळताना आम्ही गिरणीवर न दळता जात्यावर दळतो आणि तिला 1.5 दिवस आंबवून घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती शिजवतो। शिजवून आपण मग ते आपले हाताने वडे तळतो। आणि भोपळ्याची कशी बनवते? भोपळ्याचे सांडगे म्हणजे आपले ह्या सांडग्यासारखेच आपण 3 डाळे मिक्स करून आम्ही भोपळा आदल्या दिवशीच खिसून त्यात जेवढं पीठ बसन तेवढंच मळतो आम्ही आणि त्यापासून आम्ही सांडगे बनवतो। तुमच्या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा। जे वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे आहेत ते इथे आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळालेले आहेत। हे जे विविध प्रकारचे सांडगे आहेत ते पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत, सेंद्रिय पद्धतीने बनवण्यात आलेले आहे। कुठल्याही रासायनिक खतांचा या डाळींसाठी जो वापर आहे तो करण्यात आलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने हे जे संपूर्णतः जे विविध प्रकार सांडग्यांचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, तर या ग्रामीण लोककलेविषयी आणि या पारंपरिक संस्कृतीविषयी सोबतच हे जे सांडगे विविध प्रकारचे तुम्ही पाहिलेले आहेत, काही सांडग्यांची त्यांनी जी रेसिपी आहे ती सुद्धा सांगितलेली आहे। याविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ यूट्यूब व फेसबुकवर जिथं तुम्ही पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक जरूर करा।